आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। नांदेडच्या हदगाव तालुक्यात सोयाबीन कोमेजले, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट। नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात हरडप, तामसा, मनाठा, निवघा, तळणी, हदगाव तालुक्यात खरीपाच्या पेरणीनंतर गेल्या 10 ते 12 दिवसांपासून पावसाने अचानक पाठ फिरवल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे। पेरणीसाठी कर्ज काढून महागडी बियाणे आणि खते वापरलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत आता पिके माना टाकू लागली आहेत। तालुक्यात सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला असून शेतकऱ्यांनी माड रानावरही सोयाबीनची लागवड केली आहे। मात्र पावसाअभावी जमिनीतील ओलावा संपत चालला आहे। निसर्गाच्या या लहरीपणामुळे कोवळी पिके कोमेजून जात असून लवकर पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे गंभीर संकट ओढावण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। ग्रामीण भागातील अर्थकारण पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे। शेतकरी संकटात असल्यामुळे शेतीचे कामे ठप्प झाली आहेत। परिणामी मजुरांच्या हातालाही काम नसल्याने मजूर वर्ग सुद्धा हवालदिल झालाय। बहुतांश शेतकरी निसर्गाच्या पावसावरच अवलंबून आहेत, कारण अनेकांकडे स्वतःची पाण्याची सोय नाही। हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती असल्याने बळीराजा आता पावसाच्या प्रतीक्षेत आकाशाकडे डोळे लावून बसलाय। प्रशासनाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। जनकल्याण मराठी पत्रकार संघ संचलित बळीराजा हक्क समिती राज्य उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील सूर्यवंशी बीबी न्यूज महाराष्ट्रशी बोलताना म्हणाले की पावसाअभावी शेतातील कोवडे पिके कोमेजून जात आहेत, तर काही ठिकाणी कोवड्या पिकांना ओढंबा व गोगलगाई खात आहेत। त्यामुळे कोवड्या पिकांची वाढ खुंटली असून कोवड्या पिकांनी आता माना टाकायला सुरुवात केली आहे। शेताकडे बघताना उदास वाटू लागले असून शेतकरी हा मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडणार आहे। आमच्या 5 ते 6 सोयाबीनच्या पेरलेल्या बॅगा जाण्याच्या मार्गावर आहेत। वेळेवर पाऊस न आल्यास दुबार पेरणीची संकट शेतकऱ्यांवर ओढवणार आहे। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक विनायक इनामदार।